नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज या ठिकाणी इंडियन कल्चर नावाचा जो टॉपिक आहे पोस्टमन भरतीसाठी त्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचं लेक्चर या ठिकाणी आपलं असणार आहे। प्राचीन भारत सांस्कृतिक बघा, या लेक्चरमध्ये जे काही मुद्दे आहेत, भाषा साहित्य असेल, लोकजीवन असेल, विज्ञान असेल, शिक्षणाचे केंद्र असेल, स्थापत्य आणि कला, जुन्या जर तुम्ही पोस्टमन भरती आणि MTS भरतीच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की सर्वाधिक प्रश्न याच मुद्द्यांवर आलेले आहेत आणि हे मुद्दे आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने कव्हर करायचे आहेत। आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्यावर तुम्हाला ही PDF मी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे। ही PDF सर्वांसाठीच त्या ठिकाणी फ्री असणार आहे आणि हे जे पुस्तक आहे सांस्कृतिक संदर्भातलं, इतिहासाचं, नागरिक शास्त्राचं, सिव्हिक्सचं, हे पुस्तक तुमच्या कोर्सच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण पुस्तकच त्या ठिकाणी पुढील 1-2 दिवसामध्ये अपलोड केले जाईल। आता जे विद्यार्थी नवीन आहेत, अजून आपल्या कोर्सला त्यांनी प्रवेश घेतलेला नाही आहे पोस्टमन MTSचा, त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे STI RCP ॲप्लिकेशनची। ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, स्टोअर सेक्शनला जा आणि तिथून तुम्हाला हा कोर्स घेता येईल, जेणेकरून तुमचं पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3ची संपूर्ण तयारी होईल। आणि मित्रांनो, ती संपूर्णच करावी लागेल। तुम्ही अर्धवट तयारी केली तर तुमची जी फीस भरलेली आहे ती सुद्धा वाया जाईल। ओके, चला या ठिकाणी सुरुवात करतो आहोत। अत्यंत महत्त्वाचं लेक्चर, वही पेन घेऊन बसायचं आहे। मी इतर काही प्रश्न विचारणार आहेत ते सुद्धा नोट डाऊन करत चालायचे आहेत। ओके, आपल्या कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी बघा, पहिला मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे भाषा आणि साहित्य। मित्रांनो, इंटरेस्टिंग आहे आणि हे या ठिकाणी या क्रमिक पुस्तकांमधून डीपमध्ये हा अभ्यास केला पाहिजे। बरेच जण काय शॉर्टकट काहीतरी वाचायचा प्रयत्न करतात, ते लक्षात राहत नाही। प्राचीन भारतातली जी साहित्य निर्मिती आहे ही कुठून सुरू झाली बघा, सुरुवातीला संस्कृत भाषा आहे, अर्धमागधी आहे, पाली आहे आणि तमिळ आहे। या भाषांमधून ही साहित्य निर्मिती सुरू झाली। त्यामध्ये काय काय होतं मग, धार्मिक साहित्य असेल, व्याकरण ग्रंथ असतील, महाकाव्य असेल, नाटकं असतील, कथा साहित्य असतील, इत्यादी लेखन सुरुवातीला। आता बघा, इथे फार महत्त्वाची कन्सेप्ट मित्रांनो, विविध केंद्रीय परीक्षा जर तुम्ही बघितल्या, बँकिंगच्या असतील, स्टाफ सिलेक्शनच्या असेल किंवा पोस्टमनच्या किंवा MTSच्या, तर या ठिकाणी संगम साहित्य हा शब्द फार महत्त्वाचा आहे। संगम म्हणजे काय बघा, विद्वान साहित्यिकांच्या ज्या सभा असतात किंवा असायच्या त्यांना संगम म्हटले जायचे। या सभांमध्ये संकलित झालेले जे साहित्य होते त्याला संगम साहित्य म्हटलं गेलं। मित्रांनो, हे प्राचीन भारतीय संस्कृतीमधला फार मोठा ठेवा हा आहे। आणि हे इथे प्रश्न काय विचारला जातो की संगम साहित्य कोणत्या भाषेतील आहे, तर तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य, म्हणजे याला तर भारतातील सर्वात प्राचीन साहित्य म्हटलं जातं। आणि या साहित्यामधलं जर तुम्ही बघितलं, शिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य या साहित्यामधील प्रसिद्ध आहेत, ही लक्षात राहू द्या। आणि याच्यातून दक्षिण भारतातलं जे काही प्राचीन काळातलं राजकीय जीवन आहे, सामाजिक जीवन आहे, त्याची माहिती मिळते। मित्रांनो, संगम साहित्य आता तुमचं विसरायला नको असं मला वाटतं। पुढे धार्मिक साहित्यांमध्ये काय, ओके, अत्यंत महत्त्वाचा संस्कृती बघतोय आपण, भारताची प्राचीन संस्कृती, इंडियन कल्चर। धार्मिक साहित्यामध्ये आगमग्रंथ आहे, त्रिपिटक हा ग्रंथ आहे आणि भगवद्गीता हा ग्रंथ आहे। 3 अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ। मग बघा, याच्यामध्ये कोणता ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे याचे थोडेसे मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे, कोणत्या भाषेमध्ये आहे। जैन आगम ग्रंथ जो आहे बघा, आगम ग्रंथ जैन धर्माशी संबंधित आहे। भाषा कोणत्या आहेत, अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये हे लिहिल्या गेलेले आहेत। म्हणजे जुन्या काळातल्या भाषा तुमच्या लक्षात येत आहेत, अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्रीय भाषा। आता पुढचा मुद्दा, वर्धमान महावीर, हे नाव तुम्ही याच्या आधीही वाचलेलं असेल कुठेतरी। यांचा उपदेश हा आगम ग्रंथांमध्ये संकलित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न तयार होतात। मी यावर एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका बनवणार आहे, आपले यावर टेस्टही होणार आहे सेपरेटली। मग त्या टेस्टमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पाडणं तुमचं काम आहे। मात्र जे शेवटपर्यंत लेक्चर बघतात, व्यवस्थित त्याच्या नोट्स काढतात, त्यांनाच मार्क्स पडतात आणि तेच विद्यार्थी यशस्वी होणार आहेत। मला सिरियस विद्यार्थी पाहिजे आहेत। ओके, बघा, अपभ्रंश भाषेमध्ये जर बघितलं तुम्ही तर महापुराण असेल, चरित्रे असेल, कथा असेल, इत्यादी वाङ्मय आहे। भाषांची नावं लक्षात घ्या। सिद्धसेन दिवाकर जे आहे यांनी समयी सुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिलेला आहे। मित्रांनो, प्राकृत भाषा बघा, प्राकृत भाषा याच्यामधला न्यायशास्त्रावरचा ग्रंथ कोणी लिहिला आहे, सिद्धसेन दिवाकर। काय नाव आहे, समयी सुत्त। पुढे जर बघितलं, विमल सुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्यामध्ये रामकथा सांगितलेली आहे। हे लक्षात राहू द्या, म्हणजे एक वाचून तर ठेवा, कानावर जाऊ द्या, पाठच असावं सगळं असं अजिबात माझं म्हणणं नाही आहे। हरिभद्र सुरींचा समराईच्च कहा हा ग्रंथ असेल,
तसेच उद्योतन सुरी जे आहे यांचा कुवलय माला कहा हा ग्रंथ ही प्रसिद्ध आहेत, जुन्या काळातले ग्रंथ आहेत. आपल्याला थोडक्यात यांची कल्पना असली पाहिजे. पुढे आपण जातो आहे. बघा, माहीत आहे का तुम्हाला याच्या अंतर्गत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कव्हर केला आहे. उत्तर भारत ते महाराष्ट्र या प्रदेशातल्या ज्या भाषा होत्या त्याच्या संदर्भातला. आणि मित्रांनो, प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करताना तुम्हाला भाषा या घटकाला फार महत्त्वाचं स्थान आहे, त्याच्यावर प्रश्न आहेत. ओके, बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झाल्या आहेत असे मानले जाते. बघा, कशातून? प्राकृत आणि संस्कृत या दोन भाषांमधून. आपल्या मराठी भाषेचा उगमही इथूनच सुरू होतोय. मग हा प्राकृत हा शब्द आला कसा? तर प्रकृत या शब्दापासून प्राकृत शब्द आला, हे माहीत असलं पाहिजे. आता या ठिकाणी फक्त पोस्टमन आणि MTS भरतीसाठीचं हे नाही आहे. हे तुम्ही उद्या MPSC करत असाल, सरळ सेवा, पोलीस भरती, कोणतीही परीक्षा देत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा याचा फायदा होणार आहे. प्रकृत म्हणजे काय? प्रकृत म्हणजे नैसर्गिक. प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. प्राकृत, मित्रांनो, प्राकृतचा अर्थ नीट लक्षात घ्या. जे आपण सध्या बोलीभाषा म्हणतो का, त्या पद्धतीच्या जुन्या काळातल्या भाषा. मग याच्यामध्ये काय काय येतं आहे? पैशाची नावाची भाषा येते. बघा, प्राकृत भाषेमध्ये कोणकोणत्या भाषा आहेत? उद्या तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की प्राकृत भाषेमध्ये कोणत्या भाषेचा समावेश होत नाही किंवा कोणत्या गटामध्ये त्यांची विभागणी होत नाही. इथे तुम्हाला पैशाची पाठच असलं पाहिजे, शोरशेनी पाठ असलं पाहिजे, मागधी पाठ असलं पाहिजे आणि महाराष्ट्री पाठ असलं पाहिजे. असे 4 गट आहे ज्याच्यामध्ये प्राकृत भाषेची विभागणी केली होती. मग ही प्राकृतपासून बनलेली जी काही महाराष्ट्री भाषा आहे त्याच्यापासून मराठी विकसित झाली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. आणि मग अशा विविध आधुनिक भाषा विकसित होत गेल्या आणि त्यांना मग अपभ्रंश भाषा असं म्हटलं गेलं. म्हणजे महाराष्ट्रापासून मराठी अशा प्रत्येक त्या जुन्या भाषांपासून, त्या बोलीभाषांपासून ज्या नवीन भाषा विकसित झाल्या त्यांना म्हणायचं अपभ्रंश भाषा. आणि मग अपभ्रंश भाषांपासून सध्याच्या ज्या आधुनिक भाषा आहेत त्या विकसित झाल्या. अत्यंत महत्त्वाचं. पुढे आपण जातोय त्रिपिटक. काय आहे हे त्रिपिटक? याच्यामध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे काय? पेटी. पेटी म्हणजे काय? विभाग. आणि हे त्रिपिटक जे आहे पाली या भाषेमध्ये लिहिलेलं आहे, एवढं लक्षात घ्या. इथे 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य. नेमकं काय आहे याच्यात बघा, एकदम थोडक्यात. आपण इथे जास्त रटाळपणा घेणार नाहीचे. सुत्त पिटक, यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित आहे, यांना सुक्ते असंही म्हणतात. विनय पिटक, विनय या शब्दाचा अर्थ नियम असा आहे. यामध्ये बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खूंनी या ज्या आहेत यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम आहे. विनय, विनय म्हणजे नियम, एवढं लक्षात राहू द्या. सुत्त म्हणजे सुक्ते लक्षात राहू द्या. आणि पुढे अभिधम्म पिटक जे आहे यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान आहे. बघा, अभिधम्म पिटक, धम्म म्हटलं की तुम्हाला बौद्ध धर्म आठवला पाहिजे. आणि त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्टकथा, ज्याला अर्थकथा असं म्हणतो, हा ग्रंथसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं याच्यावर प्रश्न आलेला आहे, थेरी गाथा कशाला म्हणायचं हे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. ज्ञानीश्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या ज्या गाथा रचल्या त्याला म्हणायचं थेरी गाथा. आणि या गाथा कोणत्या भाषेत आहे असा उद्या प्रश्न आला तर या गाथा आहेत पाली भाषेत. पुढे भगवद्गीता हा ग्रंथ कोणत्या धर्माचा आहे? हिंदू धर्माचा एक पवित्र ग्रंथ, जो महाभारतासारखाच त्याला तितकं महत्त्वाचं स्थान आहे ते आहे. आता इथे अत्यंत महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी आहे की फळाची आशा न करता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. मित्रांनो, हे वाक्य आणि हे जे तत्त्वज्ञान आहे हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तुम्ही इतकी मेहनत करत राहा, इतकी मेहनत करत राहा की तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त फळ मिळालं पाहिजे. मी जेव्हा MPSCचा अभ्यास करायचो तेव्हा माझा हा मंत्र होता, यादी लक्षात घ्या. मुद्दाम सांगतोय मी तुम्हाला, हे लिहूनच ठेवायचो मी. प्रत्येक वहीवर, प्रत्येक ठिकाणी मी लिहिलेलं असायचं की फळाची कोणती अपेक्षा न करता कर्म करत राहा, अपेक्षेपेक्षा जास्त फळ मिळेल. मित्रांनो, तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता, तुमच्या कोणत्या तरी वहीवर लिहून घेऊ शकतात. अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे याला. म्हणजे या संदेशाला खरं म्हणजे धर्माशी जोडायचं कामच नाही, प्रत्येकांसाठी उपयुक्त असा हा संदेश आहे. आणि ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग हा सर्वांसाठी खुला आहे असंही भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. पुढे जातोय मी. इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये आद्य शंकराचार्य होऊन गेले. बघा, आता हे शंकराचार्य वगैरे तुम्ही ऐकलेलं असतं. कधी झाले? 8व्या शतकात. आणि त्यांनी काय सांगितलं? ज्ञान आणि वैराग्य. उपनिषदे असेल, ब्रह्मसूत्रे असेल आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्यांचा अर्थ त्यांनी स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 देशांना, जे बद्रीनाथ असेल, द्वारका असेल, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केलेली आहे. इंटरेस्टिंग आहे ही 4 मठ, यांच्याबद्दल आपल्याला माहीत असलं पाहिजे. शंकराचार्य, आद्य शंकराचार्य. आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा, खूप साऱ्या परीक्षांना
म्हणजे UPSC पासून ते शिपायापर्यंत विचारला गेलेला प्रश्न तो म्हणजे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला, तो लिहिलेला आहे कौटिल्यांनी. कौटिल्य यांना वेगळ्या आणखी कोणत्या नावाने आपण ओळखतो, तुमच्यासाठी प्रश्न आहे. आणि हा ग्रंथ कशावर आहे, अर्थशास्त्र नावात जरी अर्थशास्त्र असलं तरी उत्तम शासन व्यवस्था कशी असावी यावर हा ग्रंथ आहे. पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे व्याकरणावरील ग्रंथ. पाणिनी या व्याकरणकाराने अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला, तो प्रमाण मानला जातो. बघा या ग्रंथांच्या जोड्या यावर मी तुम्हाला प्रश्न टाकणार आहे आणि तुम्हाला ही परीक्षेला येऊनही गेलेली आहे. पतंजलींनी कोणता ग्रंथ लिहिला, महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण आहे, म्हणजे एकमेकाशी संबंधित असे दोन ग्रंथ आहे. मग तुम्हाला मराठी भाषेची पाणिनी आपण कोणाला तरी म्हणतो ते कोण, मराठी भाषेची पाणिनी कुणाला म्हटलं जातं? इंटरेस्टिंग प्रश्न आहे, तुमच्यासाठी प्रश्न आहे. बघूया किती जणांना उत्तर देता येतं ते. पुढे आपण आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे, कौटिल्यांनी लिहिला. या ग्रंथात काय काय बघा, राज्याची कर्तव्य, मंत्री निवडण्याची निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, पुढे खजिन्याची दप्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासनविषयक बाबी जे आहेत त्यांची अत्यंत सूक्ष्मपणे चर्चा. मित्रांनो हा ग्रंथ इतका गाजलेला आहे की यावर आजही विविध देशांमध्ये सिलेबसमध्ये या ग्रंथाचा समावेश आहे. पुढे आर्ष आणि अभिजात महाकाव्य तुम्ही कशाला म्हणणार? बघा रामायण आहे, महाभारत आहे, ही दोन प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. बऱ्याच जणांसाठी हे शब्दप्रयोग नवीन असतील, मात्र ही अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की प्राचीन संस्कृती अभ्यासत असताना हे सगळं आपल्याला अभ्यासावं लागेल. मग आर्ष म्हणजे काय याचा अर्थ तुमच्या समोर आहे, ऋषींनी रचलेले. मग इथे प्रश्न येतात की रामायण हे महाकाव्य कोणी रचलेले आहे? वाल्मिकी ऋषींनी रचलेले आहे. रामायणातील कथेचे नायक कोण आहे? श्रीराम आहेत. महाभारत हे महाकाव्य कोणी रचलेले आहे? व्यास ऋषींनी रचलेले आहेत. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे हे लक्षात राहू द्या. आणि या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. आता हे बऱ्यापैकी आपल्याला माहीत असतं, मात्र याच्यामध्ये काय घडवलेलं आहे, मानवी भावभावना कशा असतात, त्यांच्या परिणामाचे व्यापक दर्शन जे आहे ते या महाभारतामध्ये घडवलेलं आहे. पुढे बघा, आता आपण बघतोय भाषा आपल्याला बघायची आहे, साहित्य आपल्याला बघायचं आहे, कला आपल्याला बघायचं आहे, आणि यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो तो पुढील काळात त्याचा गौरव अबाधित असतो, म्हणजे त्याबद्दल बोलल्या जातं, त्याबद्दल चर्चा केली जाते. आणि मग त्यालाच अशा कालखंडामध्ये जो अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे त्याच्यामध्ये तयार झालेली जे साहित्य असतं किंवा कला असते यांना अभिजात साहित्य म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो अभिजात हा शब्दप्रयोग फार महत्त्वाचा आहे. भारतामधील कोणकोणत्या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा भेटलेला आहे याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. मराठी भाषा अभिजात भाषा आहे का हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, लगेच कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटावा म्हणून कोणती समिती नेमलेली आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की अभिजात संस्कृत भाषेतील, बघा संस्कृत भाषेला अभिजात म्हटलं जाते. अत्यंत जुन्या भाषा त्यांना अभिजात भाषा म्हटलं जातं. आणि याच्यामधील मग कालिदासांची रघुवंश असेल किंवा कुमारसंभव असेल किंवा भारवीचे किरातार्जुनीय असेल, माघाचे शिशुपाल वध असेल, ही महाकाव्य विख्यात आहेत. मला असं वाटतं हे लेखक आणि त्यांची काव्य कालिदास, रघुवंश. कालिदासांचं आणखी एक अत्यंत गाजलेलं महाकाव्य कोणतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कुमारसंभव, भारवीचं किरातार्जुनीय, हे कुमारसंभव आणि रघुवंश कालिदासाचं आहे, भारवीचं किरातार्जुनीय आहे, माघाचं शिशुपाल वध आहे, हे माहीत असलं पाहिजे. आता आपण पुढचा मुद्दा ज्याला आपण नाटक म्हणतो. मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा सांस्कृतिक मुद्दे शिकत असताना अत्यंत बेसिक बाबी या आहेत. मग याच्यात तुम्हाला किती डीप घुसायचं ते आपण पुढे बघू. आणि पुढे यावर लेक्चर्स होणार आहेत. जे कोर्सचे विद्यार्थी आहेत तुम्हाला त्या ठिकाणी काही लाईव्ह असतील, काही रेकॉर्डिंग स्वरूपाचे लेक्चर्स तुमच्या कोर्सला अपलोड होत राहणार आहेत. ओके, आणि परीक्षेच्या आधी आपला सगळा सिलेबस संपलेला राहणार आहे. सगळ्यात आधी महत्त्वाचं लक्षात घ्या, 8 महिन्याची आपण बॅच सुरू केली आहे, बरोबर, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता बरेच जण म्हणतात सर परीक्षा तर 3-4 महिन्यामध्ये होईल, 8 महिन्याची बॅच कशासाठी? मित्रांनो तुम्हाला 3-4 महिन्यामध्ये जरी परीक्षा होणार असली तरी तो कालावधी आपण मुद्दाम जास्त ठेवलेला आहे. काही कारणास्तव जर परीक्षा थोडीफार पुढे मागे झाली तर तुम्हाला तोटा होऊ नये. मात्र आपला हा सिलेबस एक 3 महिन्यामध्ये पूर्ण संपणार आहे. रेकॉर्डिंग लेक्चर्स तर आहेत, मात्र लाईव्हसुद्धा पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण एंड करणार आहोत. नंतर तुम्ही फक्त ती बघत राहायची. ते आणि जे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते तुम्हाला कोर्सला नंतर सगळे अवेलेबल करून देण्यात येणार आहेत. ओके, या ठिकाणी बघा
गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा जी आहे ती अत्यंत जुनी आहे आणि या कलांची सविस्तर चर्चा ही नाट्यशास्त्र यामध्ये भरत मुनींनी केली आहे. तुमच्यासमोर प्रश्न काय तयार झाला, नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणाचा आहे? कोणाचा? भरत मुनींचा. आणि या कलांना संवादाची जोड देऊन केलेली जी काही सादरीकरण असते मग त्याला आपण नाटक म्हणतो. ओके, कलांना संवादाची जोड देऊन करणे जे काही सादरीकरण करतो आपण त्याला नाटक म्हणतो. आणि मग या नाटकांमध्ये प्रसिद्ध नाटककार तुम्हाला माहीत असले पाहिजे. भास यांचं स्वप्न वास्तव दत्त हे नाटक तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कालिदासांचं या ठिकाणी मी तुम्हाला वर प्रश्न विचारला, एक महत्त्वाचं महाकाव्य तुम्हाला कालिदासांचं विचारलं, मात्र त्यांचं नाटक जे आहे ते आहे अभिज्ञान शाकुंतल, कालिदासांचं नाटक, प्रसिद्ध नाटके. आता पुढे जर गेलो आपण तर कथा साहित्य आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. कथामध्ये काय आहे? मनोरंजनासाठी कथा आपण हे करतो. मग कथामध्ये गुणाढ्य यांच्या पैशाची नावाच्या भाषेतील बृहद कथा तुम्हाला हा ग्रंथ माहीतच असला पाहिजे, तोंडपाठ असलं पाहिजे, गुणाढ्यांची बृहद कथा. पुढे विष्णू शर्मा म्हटलं की तुम्हाला पंचतंत्र हे हा कथासंग्रह माहीत असला पाहिजे. आणि यांचं विविध भाषांमध्ये भाषांतर आहे. बौद्ध जातक कथा आहेत, याही प्रसिद्ध आहेत, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, आता पुढे लोकजीवनासंदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे अत्यंत मी थोडक्यात घेतोय. सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचता येतील. याची PDF तुम्हाला मी आपलं जी STIRCP ॲप्लिकेशन आहे त्यावर उपलब्ध करून देणार आहे. ओके, आणि ही PDF जी असणार आहे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री असणार आहे. आपलं जे स्टडी मटेरियल आहे, फ्री स्टडी मटेरियल नावाचा जो कॉलम आहे त्या ठिकाणी पोस्टमन भरतीचं एक आपण कॉलम बनवलेला आहे जो सर्वांसाठी फ्री आहेत. काही डेमो व्हिडिओज असतील, काही डेमो PDFs, त्याच्यामध्ये तुम्हाला प्राचीन संस्कृती संदर्भातली ही PDF नक्कीच उपलब्ध होऊन जाईल. बघा, आता इथे जर बघितलं तुम्ही तर प्राचीन भारतामध्ये देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदायची. याच्यातून मग लोकजीवन, त्याच्यामधले मग त्यात जातीपाती असेल, कारागिरांच्या व्यापारांच्या संघटना असेल, त्यांना श्रेणी म्हटल्या जायचं हे लक्षात घ्या. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे श्रेणी. ओके, आणि मग तो व्यापार तेव्हाचा, त्याचे मार्ग सागरी होते, खुष्कीचे मार्ग होते. खुष्कीचे म्हणजे काय? जमिनीवरील मार्ग. पुढे मग तो खुष्कीचा मार्ग का बंद झाला ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे, कधी बंद झाला ते माहीत असलं पाहिजे. त्याच्यातून मग हे शोध लागणं सुरू झाले. पुढे तलम कापड असेल, अस्थिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी, या सगळ्या बाबी ज्या आहेत या परदेशामध्ये भारत विकायचा. ओके, भारतामध्ये तेव्हाची मुख्य पिकं कोणती होती प्राचीन? तर तांदूळ, गहू, सातू, मसूर ही पिकं होती. धान्यापासून बनवलेले विविध पदार्थ या ठिकाणी तुम्ही बघतायत हे होते. सुती वस्त्र वापरायचे तेव्हाचे लोक. रेशमी असेल, लोकरी असेल, ही वस्त्रसुद्धा वापरली जायची. पुढे जो पोशाख होता त्यामध्ये धोतर, उपरणे, मुंडाशी, साडी हे पोशाख होते. कुशाणांच्या काळामध्ये कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत आणि या तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वैद्यकशास्त्रासंदर्भातला. मित्रांनो, वैज्ञानिक मुद्दा आहे, मात्र प्राचीन भारतासंदर्भातला मुद्दा आहे. याच्यामध्ये प्राचीन वैद्यकशास्त्र जे होतं भारताचं त्याला आयुर्वेद असं म्हटलं जातं, हे नीट लक्षात घ्या. आणि आयुर्वेदाची परंपरा खूप प्राचीन आहे. त्यामध्ये रोगांचे लक्षण असेल, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या सगळ्यांचा विचार आहे, प्रतिबंध आहे रोग होऊ नये म्हणून. आणि बिंबिसाराच्या दरबारामध्ये असलेला हा जीवक हा प्रसिद्ध वैद्य. ओके, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. चरक संहिता या ग्रंथामध्ये वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची माहिती दिलेली आहे. चरक संहिता कशा संदर्भात आहे हा उद्या प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो ग्रंथ कोणी लिहिला? चरक यांनी लिहिला. नावातच आहे, ते वेगळं काही लक्षात ठेवायचं नाही. सुश्रुत नावाचा जो शल्य विशारद होता त्यांनी सुश्रुत संहिता लिहिली. त्याच्यामध्ये मग विविध रोग आहे, त्यांचं निदान आहे, त्यावरील उपाय आहे. आणि याच्यामध्ये काय आहे? शल्य म्हटल्यावर तुमच्या लक्षात येईल ऑपरेशन आपण ज्याला म्हणतो, बरोबर, शल्य चिकित्सक असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये विविध ज्या जखमा होत्या, अस्थिभंग आहे, त्यांचे प्रकार, त्यांच्यावरील शस्त्रक्रिया, शल्यविशारदामध्ये मुख्यतः आहेत शस्त्रक्रिया, याची चर्चा आहे सुश्रुत संहितेमध्ये. याच्या अरबीमध्ये भाषांतर आहे, किताबी सुसूद असे नावाने ते भाषांतर आहे. पुढे वाघभाटाने सुद्धा वैद्यकशास्त्रावर ग्रंथ लिहिलेला आहे, हे लक्षात राहू द्या. ओके, त्याच्यामध्ये मग अष्टांग संग्रह वाघभाटांचा ग्रंथ, अष्टांग हृदय संहिता वाघभाटांचा ग्रंथ माहीत असला पाहिजे. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेला जो रसरत्नाकर ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये रसायने धातू याची माहिती आहे, तोही आम्हाला माहीत असला पाहिजे. मित्रांनो, याच्यामध्ये आता जे प्रामाणिक विद्यार्थी आहे, सिरियस विद्यार्थी आहेत, ते काय करतील? हे लेक्चर बघून याच्यावरून नोट्स काढतील आणि त्या काढल्या पाहिजेत. ते अभ्यासू विद्यार्थ्यांचं लक्षण आहे. पुढे गणित आणि खगोलशास्त्र. प्राचीन भारतीयांनी गणित व खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला आहे. शून्याचा शोध कोणी लावला असा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. एकम, दहम या स्थानानुसार अंकाची किंमत बदलते, हे सुद्धा प्राचीन भारतीयांनीच त्या ठिकाणी उलगडलेलं आहे. आता पुढे आर्यभट्टांचा आर्यभटी हा ग्रंथ तुम्हाला माहीत असला पाहिजे.
अनेक गणिती क्रिया असेल, अनेक सूत्रे असेल याच्यामध्ये आहे. आर्यभट्ट हा खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितलं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि पुढे 6व्या शतकामध्ये जो वराह मिहीर होऊन गेला, याने पंचसिद्धी सिद्धांतिका हा ग्रंथ लिहिला आहे, ते माहीत असलं पाहिजे. त्यात मग खगोलशास्त्रीय गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मांडलेल्या आहेत. ओके. आणि पुढे आपण बघतोय 7व्या शतकामध्ये जो ब्रह्मगुप्त नावाचा गणितज्ञ होऊन गेला, त्यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ लिहिले, ज्यांचं पुढे अरबी भाषेत भाषांतर आहे. कनाद कोण आहे? ओके. कनादबद्दल आपल्याला माहीत असलं पाहिजे. कनाद ऋषी असं आपण ज्यांना म्हणतो. कनादांनी वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला आहे. आणि कशा संदर्भात? अणुपरमाणूंचा विचार. ओके. कनादांच्या मध्ये विश्व हे असंख्य असं वस्तूंनी भरलेलं आहे. वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपं आहेत. ही स्वरूपं बदलतात, पण अणू मात्र अक्षय राहतात, असं कनाद यांनी म्हटलं आहे. बघा, तुम्हाला अणु सिद्धांत माहीत असले पाहिजे. अणु सिद्धांत कोणी कोणी मांडलेले आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ज्यांचं विज्ञान चांगलं आहे त्यांच्या लक्षात येईल. कनाद आहे, यांच्याप्रमाणे आणखी इतर 3-4 शास्त्रज्ञ आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांचे वेगवेगळे सिद्धांत आहे अणुसंदर्भातले. किमान ते शास्त्रज्ञांची नावं तुम्हाला माहीत असली पाहिजे. ओके. थॉमसन असेल, रुदरफोर्ड असेल किंवा इतर अनेक जण त्या ठिकाणी आहेत. पुढे शिक्षणाची केंद्र. प्राचीन संस्कृतीमध्ये कोणकोणती केंद्र होती, कुठे होती, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. अनेक नावाजलेली केंद्र ज्याच्यामध्ये परदेशातून विद्यार्थी यायचे, त्यामध्ये तक्षशिला. मित्रांनो, तक्षशिला विद्यापीठ ही व्यापारी मार्गावरील महत्त्वाचं तेव्हाचं शहर. सध्या हे शहर किंवा हे स्थान पाकिस्तानात आहे, हे मात्र लक्षात राहू दे. आणि 6व्या शतकामध्ये वसले गेलं असं म्हटलं गेलं. गौतम बुद्धांच्या समकालीन असलेलं जे जीवक नावाचा वैद्य आहे, तो या विद्यापीठात शिकला होता, असाही उल्लेख आहे. 4थ्या शतकामध्ये तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती अत्यंत म्हणजे पसरलेली होती सगळीकडे. पुढे मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचं शिक्षणही तक्षशिलामध्ये आहे. व्याकरणकार पाणिनी असेल, चरक असेल, हे सुद्धा तक्षशिलामध्ये शिकलेले होते. पुढे सिकंदराच्या बरोबर आला जो ग्रीक इतिहासकार आहेत, त्यांनी तक्षशिलेचे वर्णन केले आहेत, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. ग्रीसमध्ये कुठेही अशा पद्धतीचं विद्यापीठ नव्हतं, हेही त्यांनी सांगितलं. याच्यावरून या विद्यापीठाची महती आपल्याला कळते. चीन बौद्ध भिक्खू जो आहे फाहियान, इसवी सन 400च्या सुमारास भारतात आला होता. त्यावेळी तक्षशिला विद्यापीठाला त्यांनी भेट दिली होती. आणि या विद्यापीठामध्ये जे विविध बाबी होत्या, वैदिक वाङ्मय असेल किंवा इतर सगळं त्याचं शिक्षण दिलं जायचं, असाही उल्लेख या ठिकाणी आहे. पुढे वाराणसी. वाराणसी मित्रांनो, हा शब्द कसा तयार झाला हे लक्षात घ्या. वरणा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या या ठिकाणी आहे, यांच्यामध्ये वसलेले हे गाव आहे, म्हणून याला आपण वाराणसी म्हणतो. याला आपण काशीही म्हणतो, याला आपण बनारस असंही म्हणतो, हेही लक्षात घ्या. ओके. वाराणसीमध्ये वेद, जैन, बौद्ध यांचं तत्त्वज्ञान, त्यांचं शिक्षण होतं. वल्लभी. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, वल्लभी कुठे आहे? गुजरातमधील सौराष्ट्रामध्ये वल्लभी नावाचं प्राचीन नगर होतं, एवढं लक्षात राहू द्या. जिथे बौद्ध तत्त्वज्ञान, जैन तत्त्वज्ञान त्यांचं केंद्र होतं. युआन स्वांग असेल, इत्सिंग असेल, या चीनी बौद्ध भिक्खूंनी वल्लभीला भेट दिली होती, हे लक्षात असलं पाहिजे. नालंदा विद्यापीठ. बघा, नालंदा म्हटलं की बिहार तुम्हाला आठवलं पाहिजे. तिथे अवशेष आहे. सम्राट हर्षवर्धनाने या ठिकाणी देणग्या दिल्या आहेत. युआन स्वांग असेल, इत्सिंग असेल, यांनी वर्णन केलं आहे या विद्यापीठाचं. इथे हजारो विद्यार्थी राहायचे आणि ग्रंथ होते, असं या ठिकाणी वर्णन आहे. नालंदा विद्यापीठाची मुद्रा तुम्ही या ठिकाणी बघता आहात. पुढे विक्रमशिला विद्यापीठ, बिहारमधील भागलपूरजवळ. मला फक्त या ठिकाणी राज्य तुम्ही लक्षात ठेवावे एवढंच अपेक्षित आहे. त्या संदर्भातले महत्त्वाचे राजे धर्मपाल नावाचा राजा याने त्याची स्थापना केली विक्रमशिलाची, हेही माहीत असलं पाहिजे. बिहार होते त्या ठिकाणी. या बाबी थोडक्यात एक कानावरून गेले असले पाहिजेत तुमच्या. पुढे जातो मी कांची. कांची बघा, पल्लव राज्य सत्ता, 6वं शतक, तामिळनाडू, आजच्या तामिळनाडूतील कांची शहर, तेव्हाचं एक महत्त्वाचं केंद्र, तेवढं लक्षात राहू द्या. आता पुढचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे स्थापत्य आणि कला. मित्रांनो, याच्यावर सातत्याने प्रश्न पोस्टमन भरतीला विचारले गेले आहेत. थोडंसं लेक्चर मोठं होतं आहे, मात्र जे प्रामाणिक अभ्यासू सिरियस विद्यार्थी आहेत ते शेवटपर्यंत बघतील. इतर येडे गबाळे किंवा हौशे नवशे ते निघून जातील. मला गौशे पाहिजे, काय गौशे, कारण की शेवटपर्यंत लेक्चर बघणे, त्या ठिकाणी तितका दम धरणे, बसून राहणे, बैठक व्यवस्था करणे किंवा शेवटपर्यंत मेंटॅलिटी टिकवणे हे कुणाचंही साध्या विद्यार्थ्यांचं काम नसतं. त्याच्यामुळे जे शेवटच्या सेकंदापर्यंत लेक्चर बघतात तेच विद्यार्थी मला पाहिजे आणि तेच यशाचे दावेदार असतात, इतरांचं काम नव्हे. ओके. चला, स्थापत्य आणि कला. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य क्षेत्राचा या ठिकाणी आपण बघतोय उत्कर्ष झाला. सम्राट अशोकांचे ते दगडी स्तंभ उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने आहेत. मग त्याच्यामध्ये बघा, सांची येथला तो स्तूप असेल, उदयगिरी, खंडगिरी, काले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली, हे लक्षात घ्या. आता पुढे मूर्तिकलेचा विकास भारतात कधी झाला तर गुप्त काळात झाला.
पुढे मंदिर स्थापत्याचा विकास कधी झाला तर चालुक्य आणि पल्लवांच्या काळात झाला. पुढे मग महाबलीपुरमचं मंदिर आपल्याला माहीत आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, कुठे आहे, तुम्ही मला सांगा. पल्लव राजसत्तेच्या काळामध्ये काश्यमूर्त्या बनवण्यात आले देवदेवतांच्या, ते माहीत असलं पाहिजे. बघा या ठिकाणी तुम्ही बघतायत नटराजाची काश्यमूर्ती, मेहरुली येथील लोहस्तंभ त्याचीसुद्धा प्रतिमा या ठिकाणी आहे. सांची येथील स्तूप तुम्ही बघतायत. बघा हे दिल्लीजवळचं जे मेहरुली आहे येथील जो लोहस्तंभ आहे त्याच्यावरून भारतीय धातुशास्त्र जे आहे ते किती प्रगत होतं याचं ज्ञान तुम्हाला येत आहे. गुप्त काळातला हा लोहस्तंभ. तर तेव्हाची ही संस्कृती जी आहे, प्राचीन संस्कृती अत्यंत प्रगत होती, हे या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मला तरी वाटतं खूप महत्त्वाचा टॉपिक मी या ठिकाणी कव्हर केला आहे आणि नक्कीच तुम्हाला या टॉपिकमधून तुम्ही खूप काही शिकाल आणि आपला अभ्यास आणखी प्रगल्भ कराल, दृढ कराल. आता तुमच्यासाठी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपलं STIRCP ॲप्लिकेशन आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा, डाउनलोड करा, त्या ठिकाणचं फ्री मटेरियल बघा आणि ज्यांना अतिरिक्त अभ्यास करण्याची इच्छा आहे किंवा मार्गदर्शनाची गरज आहे त्यांनी कोर्सला जॉईन व्हा. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.